नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे तुझी आठवण टाळली पाहिजे। खरंच तुझी आठवण टाळली पाहिजे तर कधी कुणाला कुठे आणि केव्हा आठवण येते याबद्दल आपण बोलणार आहोत। आणि पुन्हा एकदा तुझी आठवण टाळली पाहिजे। कधी 30+ ला आठवण येते तर कधी मित्राच्या बर्थडेला आठवण येते, कधी मित्राच्या वाढदिवसाला आठवण येते, तर कधी मित्राच्या पगारीला आठवण येते, तर कधी आठवड्यातून 2 वेळा आठवण येते। ह्या ज्या आठवणी आहेत त्या फार आठवणी एकदम अपायकारक आहेत। असाच एका मित्राला ही आठवण खूप सतत असते। त्या आठवणी तो बुडलेला असतो। तो नेहमी मदिरा हाऊस मध्ये जाऊन बसलेला असतो। मदिरा हाऊस मध्ये गेल्यानंतर तो अनेक ब्रँडची तो त्यांनी मैत्री केलेली असती आणि ती मैत्री फार त्याची घट्ट झालेली असती आणि ती मैत्री एवढी घट्ट झालेली असते की नेहमी तो मदिरा हाऊस मध्ये जातो आणि वेगवेगळ्या ब्रँडची मैत्री करतो। अशाच वेळेस त्याला अचानक एक त्याच्या मित्राचा त्याला कॉल येतो, फोन येतो आणि मित्रा तो सांगतो, अरे मित्रा, मी डॉक्टरकडे गेलो होतो, मला डॉक्टरकडून औषध मी घेतलं, त्याचा मला फरक पडला नाही। मी डॉक्टर चेंज केला, मी वैद्याकडे गेलो, त्याचाही औषध घेतलं, त्याचाही मला फरक पडला नाही। मग तो मित्र त्याला म्हणतो, मी इथे मदिरा हाऊस मध्ये बसलोय, तू माझ्याकडे ये, आपण बोलूया। तो मित्र तिथं येतो आणि सांगतो, अरे मित्रा, हे माझ्या आजूबाजूला जे टेबल भरलेले आहेत या ठिकाणी कोणी सट्टा बाजारामध्ये बुडलाय म्हणून इथं बसलेला आहे, तू कोण आपल्या बायकोला भांडण करून आल्या म्हणून इथं बसलेला आहे, कोण आपल्या मैत्रिणी धोका दिला म्हणून इथं बसलेला आहे, असे काही आठवणीचे लोक इथे बसलेले आहेत, तर तुझी सर्दी खोकला जाईल। तो म्हणतो, तुला कसं माहिती माझी सर्दी आणि खोकला या ब्रँड पिल्यानंतर जाईल? तो म्हणतो, अरे मित्रा, या ब्रँडमुळे माझ्या संसाराची राख रांगोळी झाली, माझी बायको गेली, माझी मुलं सोडून गेली, तुझी सर्दी काय एका मिनिटात जाईल, असा म्हणतो। तो मित्र तो मदिराचा पॅक पितो। मदिराचा पॅक पिल्यानंतर तो मित्र त्या मित्रासारखाच होतो। पण ह्या मित्रांनो, ह्या आठवणी आपण टाळल्या पाहिजे, ह्या ब्रँडच्या आठवणी आपण टाळल्या पाहिजे। आपली आठवण चालेल, आठवण नक्की चालेल आपल्याला, ती आठवण आपल्या मिसेसची असावी, आपल्या भावाची असावी, आपल्या बायकोची असावी, आपल्या मैत्रिणीची असावी, आपल्या समाजामधल्या ज्या काय आपल्या सगळे सोयरे आहेत त्यांच्या आठवणी आपल्याला चालतील। पण ह्या दारूच्या आठवणी आपण टाळल्या पाहिजे। दारूमुळे आपल्या जीवन अपायकारक होतं। जीवन फार सुंदर आहे, देखणं आहे, जीवनामध्ये आपण खूप काही करू शकतो। म्हणून म्हणतात ना, हेल्थ आहे तर वेल्थ आहे, आपली हेल्थ चांगली ठेवली पाहिजे। याच्यामुळे मित्रांनो, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा संदेश द्यायचा आहे की दारू नको, आठवण टाळावी। आठवण कोणती टाळावी? दारूची टाळावी। आठवण असावी, कोणाची असावी? आई, बहिणी, मैत्रिणी यांची आठवण असावी। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास खूप लोकांना शेअर करा, लाईक करा। म्हणून मैं पीता हूं गम भुलाने के लिए असं म्हणणारे सुद्धा खूप असतात, पण त्या गमच्या नावावर आपला शोक पूर्ण करतात। हम तुझे भुला नहीं सकते, हम ये कभी हो नहीं सकता, लेकिन ह्या नावावरच खूप काही गोष्टी घडत असतात। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडल्यास तुम्ही खूप लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार, जय महाराष्ट्र।